नमस्कार मित्रांनो, मी चाणक्य पाटील भ्रमंतीच्या 6व्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, श्रावण सुरू झालेला आहे आणि श्रावण हा महिना व्रतवैकल्यांसाठी आणि सणांसाठी अतिशय पवित्र समजला जातो। ह्या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त महादेवाची पूजा केली जाते आणि त्यानिमित्तानेच आज आपण जाणार आहोत बागलाण प्रांतातील सटाणा तालुक्यातील दोधेश्वर येथे, जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यू संसार, ज्याची शिवाशिव छंद निरंतर त्याही जिंकले कळी काळा। या वाक्याने दोधेश्वरच्या प्रवासाची सुरुवात होते। आणि हा प्रवास सटाणा शहरातल्या भाक्षी रोडने सुरू होतो। रस्त्याने लागणारा भाक्षीचा डोंगर आणि ह्या डोंगरावर असणारं खंडेरायाचं छोटंसं मंदिर। या छोट्या डोंगरावर असणारं मंदिर हे अतिशय सुंदर असं दिसतं आणि पौष पौर्णिमेला येथे खंडेरायाची जत्रा सुद्धा भरते। आणि ह्या टेकडीवरून दिसणारा दोधेश्वरचा डोंगर। रस्त्याने आपल्याला भाक्षी गाव लागते। आजूबाजूला शेती आणि हिरवागार निसर्ग आपल्या मनाला अगदी प्रसन्न करतो। त्यानंतर दोधेश्वर डोंगराच्या पायथ्याशी असणारं मुळाणे हे गाव, हे सुद्धा आपल्याला ह्याच रस्त्याने लागते। डोंगराच्या सुरुवातीस एक छोटासा घाट लागतो। घाटाच्या रस्त्याचं काम हे अतिशय चांगलं आहे, त्यामुळे येथे येण्याचा मार्ग हा अतिशय सोपा होतो। मित्रांनो, आपण मंदिराच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, मंदिर अतिशय सुंदर दिसतंय आणि मंदिराच्या आजूबाजूचे जे वातावरण आहे तेही अतिशय निसर्गरम्य आहे आणि मंदिरापर्यंत येण्याची जी वाट आहे ती अतिशय सोप्या पद्धतीची आहे। इथे मंदिरापर्यंत येण्याचा रस्ता पक्का रस्ता आहे, त्यामुळे अगदी सहजगत्या कोणीही येऊ शकतं। गर्द अशा वनराईत बसलेलं हे मंदिर। श्रावणात चंद्र हा पौर्णिमेला श्रवण नक्षत्रात जातो, म्हणून त्याला श्रावण मास असं म्हटलं जातं। आणि ह्या श्रावणात मंदिरात भाविकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते। मंदिर हे अतिशय सुंदर असून आपल्याला
मंदिराला सुरुवातीसच नंदी मंडपात नंदी भेटतो. मंदिराच्या डाव्या बाजूस गणपती आणि उजव्या बाजूस श्रीकृष्ण बघायला मिळतो. मंदिर खरं तर खूप प्राचीन आहे, परंतु होणाऱ्या बदलाने किंवा मंदिरातल्या सुधारणेमुळे आणि रंगकामामुळे आपल्याला ते नव्या पद्धतीचं आहे असं वाटतं. मंदिराचा सभामंडप हा अतिशय मोकळा असा आहे. मंदिराला वर गोल घुमट सुद्धा आहे आणि मंदिरातले नक्षीकाम अतिशय जुने आणि सुंदर असे आहे. गर्भगृहात जाताना आपल्याला छोटासा असा दरवाजा लागतो आणि गर्भगृह हे जमिनीच्या उंचीपासून थोडं खाली आहे. मंदिरात पूजाविधीसाठी येणारे भक्तगण सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात बघायला मिळतात. मंदिरात पूजा ही भाविकांकडून नित्यनियमाने होत असताना आपल्याला दिसते. मूळ शिवलिंगाच्या बाजूस आपल्याला धातूचं शिवलिंग बघायला मिळतं. त्यावर महादेवाचा चेहरा आणि शेषनागही आपल्याला बघायला मिळतो आणि ही तेजस्वी प्रतिकृती बघताना तुम्हाला अगदी प्रसन्न असं वाटेल. मंदिराच्या बाजूला आपल्याला धर्मशाळा आणि अतिथीगृह आणि त्याचबरोबर स्वयंपाकगृह सुद्धा बघायला मिळतं. मित्रांनो, आपल्याला मंदिरामध्ये राज चैतन्य महाराजजी भेटलेले आहेत आणि ते आपल्याला ह्या मंदिराविषयी सांगणार आहेत. तर आपण ह्या मंदिराविषयी त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार महाराज. हरिओम. महाराज, ह्या मंदिराला इथले स्थानिक लोक दोधेश्वर असं म्हणतात. नाव इथे पाटी जी आहे ती पण दोधेश्वर या नावानेच आहे. पण मंदिराचा जो एंट्रन्स आहे, मंदिराचा जो प्रवेश होता, तिथे आम्ही दुग्धेश्वर असं ऐकलं. तर यामागची कहाणी काय ती जरा आम्हाला सांगा. दुग्धेश्वर नाम तो बरोबर आहे. दुग्धेश्वर तो इथे पांडवांनी वास्तव्य केलेला होतो. पांडवांनी वास्तव्य. हां, पांडवांना ज्या टाईममध्ये इथे लाक्षागृह होतो तो त्या टाईममध्ये पांडव इथे वास्तव्यात आले होते. तर पांडवांचं जीवनामधलं पहिली जीवनशैली अशी राहायची की पांडव बिना महादेवांची पूजा केल्याशिवाय पाणी ग्रहणसुद्धा करत नव्हते. तर नंतर पांडव इथून त्यांचा लाक्षागृह संपल्यानंतर इथून निघून गेल्यानंतर पांडवांचं वास्तव्य होतं इथेच होतो. नंतर पांडव इथून निघून गेल्यानंतर हे जो पिंड होती हे पिंड पूर्ण वारुंडी ढाकून गेली होती. हे ढाकून गेल्यानंतर इथे
धीमे काही टायमानंतर एक भर दोपरी एक गाय यायची कामधेनू. ते गाय या पिंडावर उभी राहायची आणि पिंडावर उभी राहून त्या गायच्या स्तनावरून ॲटोमॅटिक दुधाची धार लागायची. तर धीमे धीमे या परिसरामध्ये बीरगाव आहे, बीरगावमध्ये त्या टाईममध्ये बीरसेन नावांचा राजा होते बीरगावमध्ये. तर त्या राजाला जेव्हा ही गोष्टी माहिती पडली तर मग राजाला समजलं की हे कुठं तरी दैविक चमत्कार आहे. म्हणून राजाने इथे प्रत्यक्षात येऊन या गोष्टीचं निरीक्षण केलं आणि पाहिलं. तर राजासमोर बी एक गोष्टी घडली. मग राजाने ब्राह्मण बोलवले. नंतर इथलं पूजा अभिषेकुरा करून तर तिथून खाली भगवान शंकरांची पिंड त्यांना आढळली. मग त्याच्यानंतर राजांनीच हा मंदिराला जो हे आजूबाजूला तुम्हाला दिवार दिसते याची 4-6 फुटाची, हे राजांनी जी दिवार बांधलेली आहे हे त्यांनीच आखून दिलेलं आहे. मग इथून पांडव बी निघून गेलेले आहे. तर राजांनी एवढं करून हे दुधेश्वर नावानेच ओळखलं जातं. आणि मंदिराचा जेव्हा प्रवेशद्वार होता त्याच्या बाजूला एक बाबांची आम्हाला समाधी बघायला मिळाली, त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. ये बाबाजी है रामपुरजी महाराज. हां, ये काशीमध्ये थानापती होते. पण भगवान शंकरांनी त्यांना काशीमध्ये जागृत करून त्या ठिकाणातून या ठिकाणी आणलं आणि इथे आल्यानंतर त्यांनी धीमे धीमे इथे वास्तव्य करून, हा भयान अरण्य होतो त्या टाईममध्ये, इथे बागांचंच रान होतं, याचं म्हणूनच याचं नाम बागलाण आहे. तर त्यांनी धीमे धीमे याला स्थानाला हे करून मग याची स्वच्छता हे करून लोकांमध्ये धीमे धीमे प्रसार करून मग हे दुधेश्वर नावाने जे प्रसिद्धी आज भगवंताची आहे. म्हणून दुधेश्वर नावाने जे ओळखलं जातं आणि दुधेश्वर नावाने जे महिमा चालू आहे. आणि बाबा इकडे शंकराची पिंड आहे, पण इथे छोटीशी टेकडी आहे, तिथे सुद्धा आपल्याला महादेवाची पिंड बघायला मिळते. आणि इथे बाजूला एक तलाव आहे, तिथे सुद्धा आपल्याला पिंड बघायला मिळते. म्हणजे असे 3 पिंडाचं काय कारण? देखो, हा टेकडीवर जो पिंड आहे हे मुळेश्वर म्हणून ओळखलं जातं. मुळेश्वर. आता तुम्ही म्हणशाल मुळेश्वर नाम कसं काय? तर मुळेश्वरवरून इथे एक दंतकथा म्हणून मी म्हणतो की बाई तिथे एक भोपळाचं बेल होतो. तो बेल त्याचं मूळ जड तिथे होती आणि तिथून हा तलावाच्या बाजूला जे तुम्ही म्हणताय की महादेवांची परत पिंड दिसती आहे, तो पिंडपर्यंत तो बेल पसरलेला होतो. तो त्याचा मूळ तिथे होतो आणि फल त्याला इथे लागायचं आहे. तो म्हणून यांना फिरता महादेव म्हणून यांना ओळखला जातो. तलावाच्या बाजूला जो पिंड आहे आणि हा पिंडाच्या प्राचीन याच्यामध्ये असं आहे की बाय लोकांची आजबी भावना की बाय हा पिंडाजवळ कुठलंही कोणाला संतती होत नाही, या काही गोष्टींची मागणी असेल तर ते देवाजवळ तिथे संकल्प केला का ते पूर्ण होतो. तो म्हणून ते मुळेश्वर, फिरता महादेव आणि दुधेश्वर या तिन्ही पिंडांचे असं यांचं हे संकलन मिलन आहे. आणि ते मुळेश्वर आहे म्हणून त्या ह्या डोंगराच्या पायथ्याशी मुळाणे नावाचा गाव, मुळाण्याचं नाव तो याच नामाने तो मुळेश्वर नामाने मुळाणा गाव जो आहे तो याच नामाने आहे. तत्पुरुषाय महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम शांती ओम शांती ओम शांती. राज चैतन्य महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हे मंदिर वीरसेन राजाने बांधलेलं होतं. परंतु काळानुसार यात बराच बदल होत गेला. मंदिरात सुधारणा होत गेली. पूर्वी तिथे गोल असा घुमट होता, परंतु आता त्या जागी आपल्याला कळस बघायला मिळतो. तत्पुरुषाय महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम शांती ओम तत्पुरुषाय महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम शांती ओम शांती. मित्रांनो, आजचा एपिसोड हा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.